यद्भासा भासते विश्वं यस्सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांचा साक्षी स्वरूप शिवाचं स्मरण करून अनेक गोष्टी आपल्याला आढळतात, अनेक प्रकारच्या संस्कार आम्हाला मिळत राहतात। उत्तम संस्कार मिळत गेलं, उदात्त स्थिती त्या व्यक्तीला प्राप्त होत असते। हे संस्कार मोठा झाल्यानंतर करणं म्हणजे भयानक कठीण आहे। सवय लावून घेणे आणि सवयीचा सुटका होणे, सावकाश सवय लागते, सुटका मात्र सावकाश करतो म्हटलं तर होत नाही। जसं जसं सुटका करून घ्यावं असं आपल्याला वाटते तसंच आपण घट्ट होत जातो, भयानक कठीण अनुभव करून घ्यावा लागतो। चांगला बी संस्कार आहे आणि वाईट बी संस्कार आहे। आणि चांगला संस्कार निरंतर आपल्याला लाभत नाही। चांगलं वातावरण रोज आम्हाला मिळत नाही आणि मिळाला तरी सुद्धा वेळ आम्ही त्यात देत नाही। महत्वाचा गोष्ट या ठिकाणी सकाळी 9:30 पासून 12:30-1 पर्यंत छान पूजा है की नाही? 11 आरती, 11 नमक, 11 चमक, बेल फूल, पूजा पाठ
किती सुशोभित आपल्याला 2-3 तास कुठं कटते काही सांगता येत नाही. सकाळी आणि सायंकाळी या टाइमला प्रवचन आहे. तरी सुद्धा काही व्यक्ती असा विचार करतात, सकाळी पूजा होता वेळेस त्यांच्या परिवाराला सांगतात किती वेळ लागते अप्पाची पूजा, 1-2-3 तास लागते. मी माझ्या चुंब्याला जाऊन येतो. आले कशाला तुम्ही? तुम्हाला दररोज मांजर सुंबासारखी दररोज कुठं बी आढळते. तुम्हाला फिरायला काही वेळ कमी आहे का? तरी सुद्धा या पूजामध्ये त्याला वेळ देणं म्हणजे एक जीवावर जाते त्याच्या, कारण ते संस्कारच नाही ना त्याला. पूजाचा अर्थच त्याला कळालेले नाही. त्या माणसाला या ठिकाणी बसू वाटत नाही, कारण संस्कार बसू देत नाही त्याला. भिक्षण होतो तो. कुठं बसू वाटते? ज्या ठिकाणी पत्ता खेळते, ज्या ठिकाणी ते काय म्हणतात मोबाईल, काय म्हणतात गेम खेळायचं राहते, त्याच्यामध्ये एवढा एकाग्र चित्ताना गेम खेळतो. असा खेळतो ना आईचा विचार करतो, ना वडिलांचा विचार करतो, ना परिवाराचा विचार करतो, ना पैशाचा विचार करतो, ना व्यवहाराचा विचार करतो. सगळ्या सत्यानाश करून टाकतो. मला सांगा 4 तास या ठिकाणी बसल्यानंतर किती करोड तुमचं नुकसान झाले मला सांगा. त्याचं भरपाई मी करतो. इथं पूजामध्ये बसले तेव्हा तुमचं नुकसान किती होते? उलट मानसिक समाधान मिळते. या माणसाला तात्पुरता समाधान पाहिजे, पूर्ण समाधानाची गरज नाही. म्हणून या ठिकाणी संस्कार, उत्तम संस्कार मिळण्याचा ठिकाणा फार कमी आहे. काही भक्तांना वर्षातून एक वेळ या ठिकाणी पूजा करायला संधी मिळते, एक दिवस प्रवचन ऐकण्याचा संधी मिळते. तरी तुम्ही भाग्यशाली आहात. वेळात वेळ काढून तुमचा या ठिकाणी येऊन बसता. किती भाग्यशाली म्हणावं, कारण तुम्ही येत नाही, तुमचा संस्कार ओढून आणते इथं. तुम्ही येऊ शकत नाही, तुम्ही बसू शकत नाही. तर दुस्संगतीचा संस्कार सर्वत्र आपल्याजवळ उपलब्ध आहे, परंतु सत्संगाचा संस्कार क्वचित विरळ आहे. तेवढा लांबून, तेवढा दूरून, तेवढा धावून. माऊली काही जवळ आहे का आपल्याला? जे जवळ आहे त्यांना फार दूर आहे, ज्याला दूर आहे त्यांना फार जवळ आहे. म्हणून दूरून आलो तुझी या भेटी. भेटीसाठी आले बघा, अजनीचे आले की आता अजनीचे, अजनी, आदिलाबाद, बिदर, अंबाजोगाई, वनळी. नंतर दर्शन घ्या. प्रवचन आवड आहे, पहिले प्रवचन आहे का, नंतर दर्शन घ्या. दर्शन कवर मिळते. मोहन पटेल म्हटले आपण काय करावं, जावं वाटत नाही, परंतु मजबूर आहे, मला जावं लागते असं म्हणून.
मोहन पाटील गेले, शिवाजी पटेल त्यांनी सुद्धा दुपारी येऊन गेले. त्यातून आपल्याला उपलब्धी होऊन त्याच्यात बघा कधीतरी मिळणारा हे संस्कार, हमेशा मिळणारा संस्कार, हमेशा मिळणारा जो संस्कार आहे त्याला प्रभावित पडतो, त्या व्यक्तीला अधःपतनाला कारणीभूत होते. म्हणून लहान असताना ज्यावेळी त्याला संस्कार लाभणार आहे ते पॉवरफुल संस्कार आहे. कधी बालपणी दीक्षा गुरुची, बालपणी लहान असताना प्रफुल्लित अवस्था, कुठल्या प्रकारच्या त्या लेकराला धक्का बसलेले नाही, ना काम घेरलेले आहे, ना क्रोध घेरलेले आहे, ना लोभ घेरलेले आहे, ना मत्सर घेरलेले आहे. एकदम सुटसुटीत जीवन आहे बालपण. जसं वळणार आहे तसं वळण त्याला लागणार आहे. आता वय झाल्यानंतर तुम्हाला मी काही गोष्टी बोललो, तुम्ही सगळ्या गोष्टी आठवण ठेवू शकत नाही. छोटासा लेकराला तेवढा आठवण राहते, तीक्ष्ण बुद्धी असते त्या लेकराला. ग्रहण करण्याचा शक्ती त्यावेळेस सुधरून जाते. मराठी बोललं, मराठी बोललं म्हणून डोकं खाली घालून बसले. त्यांना काय करते बेचारी? थोडे 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 तेली येते. हे संस्कार कोणाला भेटले माहितीये का? क्वचित व्यक्तींना हे संस्कार मिळाले, क्वचित, विरळ. बसव कल्याण नगरात अक्का महादेवीला सुद्धा ते संस्कार मिळू शकलेले. लहान असताना पूर्वजन्माचा काही ना काही प्रभाव त्या माताजवळ असल्यामुळं त्या मार्गाला ते येऊ शकले. परंतु त्या अण्ण बसवण्णाच्या सानिध्यात अजून एक व्यक्ती लहानपासून त्याला संस्कार मिळाले. ज्या प्रकारे बालपणी दीक्षा लाभली गुरुची म्हटल्याप्रमाणे संस्कार त्याला मिळालेले आहेत. बसव कल्याण नगरात बसवांनाला 2 पत्नी होती, नीलांबिका आणि गंगांबिका. आणि बसवांना अण्णा बसवांना नीलांबिका आणि गंगांबिका. गुरुप्रेमी गंगांबिका, लिंगप्रेमी नीलांबिका, जंगम प्रेमी बसवण्णा. बरोबर आहे? जंगम प्रेमी बसवण्णा, लिंग प्रेमी नीलांबिका, गुरुप्रेमी गंगांबिका. या सगळ्यांच्या प्रेमी नागांबिका, नागलांबिका, अक्का नागम्मा, अक्का महादेवी, अक्का नागम्मा. अक्का नागम्मा
गुरुप्रेमी, लिंगप्रेमी, जंगमप्रेमीच्या मार्गदर्शक अक्का नागम्मा होते. अक्का नागम्माच्या वट्टीमध्ये खेळलेले अण्णा बसवण्णा, बसवण्णाच्या संपूर्ण टोटल संस्कार दिलेले अक्का नागम्मा. पूजा करणारे, जंगमाच्या आराधना करणारे, गुरुला स्मरण करणारे, गुरुला प्रेम करणारे, या तीन मध्ये संस्कार देणारे नागम्मा. अशा नागम्माच्या पोटी जन्म घेतले चन्न बसवण्णा. लक्षात घ्या. कोण घेतले? चन्न बसवण्णा. चन्न बसवण्णा जन्म घेतल्यानंतर बसवण्णा जन्मल्यापासून चन्न बसवण्णा या चौघांच्या नजरेत तो जन्म घेतला आणि त्या चौघांच्या नजरेमध्ये त्यांच्या वृद्धी होऊ लागला. सगळे पूजा करणारे, सगळे जप करणारे, सगळे स्मरण करणारे, अवतीभोवती जन्मल्यापासून. लक्षात घ्या काय सांगलं. बालपणी दीक्षा लाभली, लिंगाचं व्यसन लागले, जंगमाचं व्यसन लागले, त्यांना गुरुचं व्यसन लागले. बीडीचं व्यसन नाही, गुटखाचं व्यसन नाही, तंबाखूचं व्यसन नाही, मालचं व्यसन नाही. आजकाल छोटे छोटे लेकरं सुद्धा व्यसन लागले. छोटे छोटे एवढे एवढे गुटखा तोंडामध्ये गुटखा खाऊन आमचं सगळं मठ लाल भडक करून टाकलेलं. रंग लावायचं गरजच. काय संस्कार आहे मला सांगा. तर अवतीभोवती शिवाला प्रेम करणारे लोक, ते रंग कसं लागणार नाही. अशा प्रकारे प्रफुल्लित जीवन चन्न बसवण्णाचा पाहतो. वयाच्या 15-16व्या वर्षीच कर्ण हसिके म्हणून एक छान ग्रंथ लिहिले, षटस्थल ग्रंथ लिहिले. षटस्थल चक्रवर्ती म्हणून नाव आले त्याला. सगळं नाडी भेद, चक्र भेद, सगळं भेद 10-12 वर्षामध्येच सगळं आत्मज्ञानी, शतस्थल ज्ञानी चन्न बसवण्णा. बघा कसा संस्कार त्यांना लाभला असेल. पोटी जन्म दिला साधूची, या साधूचा संतांच्या पोटी. शिवदेव, सदा शिव 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 म्हणणारा शिवदेव, त्यांचे संस्कार त्यांना लाभले. खेळविणारे कोण होते? सगळे लिंग प्राणी होते, सर्व संस्कारी लोक होते. अष्टावरण धारण करणारे लोक. यत्यत्त नोडिनडत्त बसवनेंब बळी. कुठं पाहिलं तर सगळं वेद कशाची होते म्हणजे बसवा 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 म्हणणारे अवतीभोवती मिळत होते. म्हणून त्यांच्या नाव चन्न बसवा. चन्न बसवा. एक एक त्यांचे वचन पाहिलं, विचार करण्यासाठी मजबूर होतो माणूस. जगले किती वर्ष माहितीये का?
फक्त 24 वर्ष एवढं महान ग्रंथ रचना केले. इकडे आपण पाहतो ज्ञानेश्वर माऊली, तिकडे पाहतो चन्नबसवण्ण. सर्वात लहान वय, त्याच्यापेक्षा लहान अक्कमादेवीचं होतं. अक्कमादेवीच्या नंतर तुम्हाला मिळणारा संत म्हटलं चन्नबसवण्ण. आणि इतकं सुंदर तुम्ही अभंग घेतला तर अभंगानुसार मी चाललेले आहे. या अभंगानुसार आढळणारा महान विभूती पुरुष म्हटलं तर चन्नबसवण्ण. या अभंगानुसार मिळणार, हुडकून काढलं. आम्ही शोधून काढलो. हे असा बालपणी कोणाला भेटलेला या प्रकारचे संस्कार अवतीभोवती म्हटलं तर चन्नबसवण्णाला भेटलो. म्हणून चन्नबसवण्णाला आणून या ठिकाणी तुमच्या समोर बसविलो. लक्षात आलं. आज जे नवीन आलेले आहेत त्यांच्या समोर बसते की नाही की मला माहित नाही, कारण दररोज ऐकणाऱ्यांच्या एक प्रकारचे संस्कार झालेले असतात. आम्हाला ते टचिंग होण्यामध्ये लवकरात लवकर टचिंग होतात. तुम्ही तिकडचा संस्कार घेऊन आल्यामुळं आम्हाला जुळविण्यासाठी थोडासा टाइम लागते. सेटिंग होत नाही लवकर. वन्हाळीहून आला ना म्हणून लवकर सेटिंग होत नाही. इथं सिटिंग असलेले लोकांचा सेटिंग लवकरात लवकर होते पहिल्यापासून. आणि पहिला इंजिन चालू करत होत्या, चालू होईच कशाची, जनरेटरची आहे ना. 3-4 वर्षापासून बंद पडलं होतं माझं. त्याला आईल पाणी सगळं केल्या, चालू करा गेलं. हँडल मारून 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 लेकर परेशान. कोणीतरी म्हणलं नाकात तेल घाला, आणि कुठं त्याचं नाक कुठं आहे आम्हाला काय माहिती. एक माणूस आले, हे आहे नाक, नाकात पाणी आहे, ते तेल घाललं. हँडल मारला. थोडा वेळाच्या नंतर बडबड 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 करत जनशक्ती सुरू झाली. दुसऱ्या दिवशी चालू केल्या, लवकर सुरू झाले. तिसऱ्या दिवशी सुरू केल्या, 2 हँडल मध्ये चालू झाले. त्याचा अर्थ मला लक्षात आलं, या ठिकाणी रोज बसणारे लोक लवकर चालू होतात एक हँडल मध्ये. परंतु तिकडच्या लोकांना नाकात कानात पाणी तेल घालावं लागतं. तरच हँडल मारून मारून शट झाल्यावर शटिंग करून घेऊन फिट करून घेऊन निघून जायचं. असं त्या प्रकारे एक प्रकारचे संस्कार आहे. बसवलिंग महाप्रभू अनुभवी संत, त्यांनी अनुभव घेतला आणि हे वचन साहित्य आपल्या समोर ठेवलं. आपला कल्याणाचा मार्ग त्यांनी दाखवून दिलं. बालपणी न लागल्यामुळं आम्ही मोठं झालो, आता कसं करू तपा, आम्हाला वाईट वाम मार्ग लागले, वाईट मार्ग लागले, आता कसं करावं. मरण तर पक्का आहे हे निश्चित आहे. राजा गेले, महाराजा गेले, आपणही जाणार, सगळे जाणार. कोणी कधी जाणार, कोणी कधी जाणार, कोणी कधी जाणार, कोणी जिंकून जाणार, कोणी हरून जाणार, कोणी निवडून जाणार, कोणी बगर निवडून जाणार. लक्षात आलं का? लवकर लक्षात आलं. तिकडून आले म्हणून जाणार म्हणजे निवडलं तरी बी जाणार, न निवडलं तरी बी जाणार. जाणार, परंतु जाता जाता संस्कार घेऊन जाणार, काही घेऊन जाणार नाही.
फक्त संस्कार घेऊन जाणार. तुम्हाला काय लाभली, तुमच्या भाग्यात काय भेटले, या ठिकाणी भेटलेले वस्तू तर तुम्ही नेऊ शकत नाही. या ठिकाणी संग्रह केलेले वस्तू घेऊन जाऊ शकत नाही. ಭೂಮಿ ನಿನ್ನದಲ್ಲ, ಕಾಮಿನಿ ನಿನ್ನವಳಲ್ಲ, ಹೇಮ ನಿನ್ನದಲ್ಲ, ಇದು जगकिच्चित विधी. हे जगामध्ये भगवंत व्यवहार करण्यासाठी हे सगळं तुम्हाला सुविधा दिलेली आहे, परंतु हे सुविधा साथ देऊ शकत नाही. लक्षात आलं का? साथ देऊ शकत नाही, परंतु साथ देणारी वस्तू कोणती आहे? तुमचं संस्कार मात्र तेवढंच तुमच्या सोबत येते. या आत्म्यासोबत संस्कार आहे. मन साथ देतो, मनावर संस्कार नसतो, परंतु आत्म्यावर संस्कार असते. मनाचा सहारा, मनाचा सहयोगाने आत्माला संस्कार होत असते. त्या प्रकारचे संस्कार तुम्हाला वय झालं तरी सुद्धा आता तरी सावधान सावधान सावधान, आता तर सावधान. भक्त म्हणजे बीती हुई बात का याद नहीं करने वाला वो भक्त है. आतापर्यंत जे घटना घडलेली आहे ते घटना विसरायचं, टाकून द्यायचं. एक माणूस महाराजाजवळ आले म्हणे, महाराजजी काय करावं, भयानक मी पाप केलेले आहे, भयानक पाप केलेले आहे, भयानक लोकांना दुःख दिलेले आहे. बरेचसे महाराजाजवळ गेलो, परंतु ते महाराज म्हणतात हे गंगेला जा, तिकडं जा, असा साधना करा, असा साधना करा. माऊली आखरी तुमच्यापर्यंत आलो, काय करू सांगा. बस म्हणले, काय काय केलं मी सांगू शकत नाही. तेवढं मोठं मोठं महान महान पाप मी केलेलं, त्याच्यापासून मला कसा सुटका करावा. आता तर मरायचं वेळ आलेले, काही दिवसाच्या नंतर मला मरावंच लागते. मग मरायच्या अगोदर थोडा धून घ्यावं म्हणून तुमच्याकडे आलो, काहीतरी मार्गदर्शन करा. स्वतः होऊन धुवून घेण्यासाठी यावं लागते. दुसऱ्यांनी ओढून आणला तर धुता येत नाही. काही लोक पकडून आणतात माझ्याकडे, सांगा महाराजांना काहीतरी करा ह्याची. दुसऱ्यांनी म्हटलं तर जमत नाही, त्यांनी स्वतः होऊन एखादी म्हटलं आपा मला काहीतरी कल्याण करा म्हटलं तर काहीतरी करता येते. दुसऱ्यांनी जबरदस्ती सांगून ह्याचं काहीतरी करा म्हणलं तर ते होऊ शकत नाही. तर ते येऊन बसला, माऊली भयानक पाप केले, पाप जातील की माझं. हिंदून हिंदून आखरीचा एक तुमचं एकमेव ठिकाण आहे. या ठिकाणी माऊली मी आलेले आहेत, काहीतरी मार्गदर्शन करा. गुरु महाराज म्हणाले तुझा 100% पाप क्लिअर होते, टेन्शन घेऊ नको. म्हणजे काय करू म्हणते, आतापर्यंत जे भानगडी तू केलेले आहेस ना, आजपासून डोक्यातलं पूर्ण डिलीट करून टाक. काहीच ठेवू नको डोक्यामध्ये. मग करू काय, आजपासून सद्गुरूचा सेवक म्हणून सेवा करत राहायचं. हे घे फावडा, हे घे काय म्हणतात त्याला, गुस्सा घे, टिकास घे. तनुव ತುಂಟವ ಮಾಡಿ ಮನವ ಗುದ್ದಲಿ ಮಾಡಿ ಅಗೆದು ಕಳೆದನೆಯ ಭ್ರಾಂತಿಯ ಬೀಜವ. ತನುವ ತುಂಟವ ಮಾಡಿ ಮನ ಗುದ್ದಲಿಯ ಮಾಡಿ ಅಗೆದು ಕಳೆದನೆಯ ಭ್ರಾಂತಿಯ ಬೀಜವ. हे शरीर रूपी काय कर, शेतीला तोंड म्हणजे मळा. तनव तोंडव माडी मनव गुದ್ದली माडी
गुदली म्हणजे टिकास, मन मांडण्याचे टिकास करून उकरून काढले काय भ्रांतीचं बीज. त्या टिकासन हरळी जसं काढता येतो ना तसं या मनरूपीच्या आयुधाने त्याला काय करायचं, खंदून काढायचं. भ्रांती काढून टाक, भ्रांती ठेवून येऊ नको. आतापर्यंत झालेल्या गोष्टी संपूर्ण विसरायचं नाही, काढून टाकायचं, घेऊन बसायचं नाही. तर तुला आजपासून सगळं तुझं क्लिअरिटी होते. जा आता फुलाचं झाड ते हे सगळं खंदून काढ, तिकडी बी खंदून काढ, मनातला विकार जो आहे ते बी खंदून काढ. असं म्हणून आजपासून तू पापी नाही, सद्गुरूचा सेवक आहे. मी पापी आहे, मी पापी आहे, मी पापी आहे, मी स्वतःच शिवून घेते. काय शिवा शिवा खातात काय काय लोक. मी तसं लाव, मी असं लाव, मी खतरनाक, फार डेंजर, स्वतः सांगून येते काय काय. कालच बोललो तुम्हाला, माझा एवढा खतरनाक माणूस दुसरं मग येणं बघा. काहीतरी म्हटलं तर बघ मग खतरनाक तू आहे, असं स्वतःला सांगून घेतात कधी कधी. त्या प्रकारे या ठिकाणी मन्मथ माऊलीचा पवित्र सानिध्यात तुम्ही आलात. तुम्ही बी संकल्प करायचं, मी पापी आहे, मी पापी आहे, मी पापी आहे म्हणून. झालेले गोष्टी सगळं, आता कोणीतरी आता दुपारी आले होते, आप्पा आतापर्यंत भानगडी झालेले तुमच्या चरणावर टाकतो म्हणले. मी म्हणलो इथं भानगडी नको बापू म्हणलो. मग काय, कपिल धारच्या धाऱ्यामध्ये टाकून दे, वाहून जाऊ दे तिकडे, इथं कशाला भानगडी आली. सकाळी सकाळी जा, किती धडाधडाधडा आंघोळ करून घे. माऊलीच्या कृपेने धार मोठं आहेत, त्याच्या खाली बस. जोपर्यंत तुझं मन हलका होत नाही तोपर्यंत त्याच्या खाली बस. नंतर इथं येऊन माझ्या डोक्यावर पायावर डोकं ठेव, मला बी समाधान, तुला बी समाधान. ते वाहून जाते. इथं सोडलं तर कोणीतरी आला त्याला चिटकलं तर कसं करा, अवघड. इथं सोडूच नाही. काय सोडायचं असेल तर त्या पाण्यामध्ये सोडून द्या. धार त्याच्यासाठीच. त्याच्या त्या ठिकाणी 3 धार आहेत. किती आहे धार? 2च विचलं की 3 आहे. एक गुप्त झाले, कट्टाळून गेले ते बी धार. पहिले 3 होते, 3 धारेमध्ये 2च धार राहिलेले. एक तन शुद्धी करण्यासाठी, एक मन शुद्धी करण्यासाठी, एक धन शुद्धी करण्यासाठी 3 धार त्या ठिकाणी निरंतर पडत आहे. 3 शुद्धी 1 तास कुठं थांबा, धडाडाडाडाडाडा पडते की नाही, त्याच्या खाली थांबा. तुमचं काय होते, शरीराचा शुद्धी होते. अजून त्याच्यापेक्षा मोठा आहे, लहान आहे, त्याच्या खाली जाऊन थांबायचं. त्या ठिकाणी मन शुद्धी होते. अजून एक ठिकाणी इकडे जावा, पंचकुंडाला जावा. पंचकुंडाला गेले की 5 पिढा निघून जाते, काहीच राहत नाही. त्याला करायचं हलका करून घ्यायचं. इथं हलका करून घेऊन इथं येऊन बसायचं आपल्या जवळ. समाधान, शांत. पूजा करायला मन लागते, कारण हलका झाले ना, डोकं हलका झाले, मन मनावर लय बोजा होता महाराज, काय करा, मन बी हलका झाले. किती दिवसापासून पडून होते की मनामध्ये, तुम्ही काल सांगितल्या रात्री, आज सकाळी पूर्ण काढून टाकलो, फेस होऊन गेलो. आणि तिकडं गेल्यानंतर अजून विचलित होऊ आता ते घरचे म्हणावं एवढं समाधान कस काय नाही. मनातला काढलो, शरीरातला काढलो, सगळं काढून हलकं झालो. आता ना मला टेन्शनच नाही म्हणायचं त्याला, घरच्याला. दोघं आला तर प्रश्नच नाही.
दोघं आले का जोडी? नाही. मग हलकं होऊन जावा. तुमच्या हलका होऊन बघितलं हे कसं झालं तुम्हाला? एवढं परिवर्तन कसं काय? एवढं परिवर्तन कसं काय? काय भानगडी झाले काय? आप्पा सांगितले होते संध्याकाळी प्रवचन मध्ये, सकाळी जाऊन धुवून आलो, माझा अंग हलका झाले, मन हलका झाले, सगळं धनाच्या शुद्धी झाली, म्हणून मी हलका वाटतो, मी प्रसन्न वाटतो. नंतर त्यांनी म्हणावं लागतं पुढल्या वर्षी मी बी जातो म्हणून बायको म्हणा. तर जोडी जाऊ म्हणलं तर जोडी आहे. तर हे लाभली गुरुची. आता तुम्हाला लाभला, आता सगळी तुम्ही लहानच समजून घ्यायचं. सगळं बोजा उतरल्यावर माणूस लहानच आहे, मोठा नाही, लहानच आहे. लहान व्हायला अजून जन्म येते न येते कोणाला माहिती. लहान होऊन केव्हा जन्म घ्यावा तुम्ही, तुमच्या हातात काय? पोटी जन्म दिला साधूची या, आणि ते बी त्यांच्याच पोटी जन्माला येतो म्हणून गॅरंटी काय? काय वाघाचा पोटी जन्मतो, काय मांजराचा पोटी जन्मतो, काय गाढवाच्या पोटी जन्मतो, काय म्हशीच्या पोटी जन्मतो? तुमच्या हातात नाही पोटी. पोटी जन्म दिला साधूची या. कोणाच्या पोटी? सज्जनाच्या पोटी जन्म दिले. तसा सज्जनाच्या पोटी जन्म येते, काही दुर्जनाचा पोटी जन्म येते, ते कोणाच्या हातात आहे? सूत्रदोरी तुझा हाती, आम्ही बाहुल्याची जाती. आत्ता समजून घ्यायचं, पोटी जन्म दिला साधूची. आज समजून घ्यायचं, साधूच्या पोटी जन्माला आलो. आईच्या पोटी तिथं गावात जन्म घेतलो, इथं आल्यावर कोणाच्या पोटी जन्म घेतलं? एक हे पद आहे बघा, तुम्ही म्हणता गुरुच्या पोटी. मरून पुन्हा जन्म यावे गुरुच्या पोटात. तुम्ही मरावं कशाला, येवावा कशाला, आत्ताच यावा उदरी कशाला, आत्ताच पोटी जन्म घ्या. मरून पोटी जन्म यावे गुरुच्या पोटाला कोण बघायला गेले? एवढा इंतजार कशाला करायचं? स्वामी विवेकानंदाला असं म्हणाले होते, म्हणा एक विदेशीच्या महिला, काय महाराज किती छान हो, किती सुंदर हो, किती भारी हो तुम्ही. आता मला असं वाटते तुमच्यासारखा एक मुलगा पाहिजे असं वाटते म्हणले. मग काय करावं? माझ्या सोबत राहावं लागते तुम्हाला म्हटले. त्यावेळी त्यांनी म्हटलं, तुझ्यासोबत लग्न करून घेणे, संसार बसविणे, सगळं करून आता सगळं हेंडगा लावणे, हे सगळं करण्यापेक्षा ते पोटी कसं जन्म येते अजून कोणाला माहिती. माझ्यासारखंच ते जन्म घेते न घेते हे भानगडी पडायचं नाही. माय आजपासूनच असं समजून घे, तुझं लेकरू मी आहे म्हणून समजून घ्यायचं. एवढा इंतजार कशाला करायचं? त्या प्रकारे पोटी जन्म दिला साधूची या. खरा जन्म कोणते आहे? ಹುಟ್ಟಿದೆನು ಗುರುವಿನ ಹಸ್ತದೊಳಗೆ, ಬೆಳೆದೆನು असंख्यात गणांगोळगे. ज्या दिवशी आम्ही दीक्षा घेतो त्या दिवशी आमचा जन्म होतो. परवाच्या दिवशी मी तुम्हाला बोललो, डबल मला या ठिकाणी व्यक्त करायचं नाही. तरी सुद्धा एक माणूस मला प्रश्न केला, आता सगळं कळालं की विटलेले अन्न मी दान करलो हे मला कळालं नाही म्हणून त्याने प्रश्न केला. सगळे कळाले माझ्या गोष्टी, तुमच्या गोष्टी, परंतु विटलेले अन्न मी दान करू लागलो असं म्हणून ते माई म्हणाले होते, त्याच्याबद्दल थोडस शिल्लक राहिले, तुम्ही सांगितलं नाही म्हणून त्यानं मला आठवण करून दिली. बघा ऐकणारे मी किती तीक्ष्ण राहतात. त्याचा अर्थ हे होतं, विटलेले अन्न म्हणजे स्वतः मेहनत करून ज्यावेळी आम्ही दान करतो तो ताजा अन्न. लक्षात आलं का?
स्वतः मेहनत करून मरमर करून जे त्या मरमर केलेले पैशातून ज्यावेळी आपण दान करतो ते काय आहे? ताजा अन्न. आणि दुसऱ्याने आणले, दुसऱ्याने तयार केले, ह्याने वाढायला उभा टाकले, हे पुण्य लागणार नाही. ते वाढलेले तेवढं पुण्य लागते, परंतु हे जे दिलेले आहे दुसऱ्यांना सुद्धा जे दिले आम्हाला इथं आणून, ते ताजा दिले काय विटलेले दिले आम्हाला कसं कळा? विटलेले म्हणजे कळालं का? विटलेले अन्न 2 दिवसाचं अन्न त्याला विटलेलं काय म्हणतात मराठीमध्ये? शिळ अन्न, शिळ भाकर, शिळ भात, शिळ भाजी, शुद्ध मराठी शिळ. ह्या ठिकाणी टेम्पो भरून तांदूळ आले, डाळ आले, शेंगदाणे आले, सगळं माल ताजा ताजा होतं, परंतु विटलेले होते की ताजा होतं आम्हाला कसं कळलं? ताजा म्हणजे स्वतः मेहनत करून ते टेम्पो भरून पाठवून दिला असेल तर समजून घ्यायचं हे ताजा ताजा पाठवून दिले. एखादी त्यांच्या वडिलोपार्जित असेल, आजोबा पणजोबा तयार करून ठेवलेले जो पैसा असेल त्यातून ह्याने खरेदी करून पाठवून दिला असेल तर त्याला काय? शिळ अन्न. लक्षात आलं? मग ताजा द्यावं की शिळ द्यावं? महाराजाला ताजा द्यावं. 5 रुपये द्यावं, परंतु ताजा द्यावं. ताजा दिले की तृप्ती होते, विटलेले दिले की तृप्ती होत नाही. तर या ठिकाणी हे कायक महत्व अन्न बसवण्ण सांगितलं. कायकवे कन्नड मध्ये एक भाषा, यार रोक्का याला म्हणून जाते. कधी कधी तुम्ही बी म्हणता ना, वाडा रे वाडा घ्या रे घ्या, वाडा रे वाडा घ्या रे घ्या. आता ते मालक म्हणतो सांभाळून घ्या वाडा, सांभाळून वाडा, सांभाळून. लग्नामध्ये घ्या घ्या हे म्हणजे मालक काय म्हणजे सांभाळून वाडा, सांभाळून वाडा. त्याला काळजी लागलेली असते ना. मी खाली जातच नाही, सांभाळून वाडा म्हणत नाही, काही म्हणत नाही. किती वाढायचं वाढून घ्या, किती सोडायचं सोडून घ्या. लय अवघड. काल 2 ताटली काढलो वर जाऊन. हे होते शेतकर होते वाटते. त्या अन्नाला दूर आले. 2-3 ताट तसंच ठेवून होते. हे जी लोक आहे ना, अन्नाचा महत्व काय माहिती नाही, पैशाचा महत्व काय माहिती नाही, काहीच कळत नाही. त्याला महत्व कळायला नाही. हे जीवनाचं काय, अन्नाचं महत्व कळालं नाही, जीवनाचं काय महत्व कळते या लोकांना. पळपळ आयुष्य व्यर्थ चालले, व्यर्थ निघून चाललेले. मूळ मुद्द्याला येऊ. पोटी जन्म दिला साधूचे. आता आजपासून तुमच्या सगळ्याचा जन्म आज झालेले आहे म्हणून गृहीत धरा. काय पुढचा जन्म येणार आहे साधूच्या पोटी? आत्ताच जन्म घ्या. ठीक आहे. बालपणी दीक्षा लाभली गुरुची, संसाराच्या रुची नकळे माझा. बालपणामध्ये ज्यावेळेस संस्कार लागतो त्या भानगडीचं रुची कळत. आजकाल जे रुची लागलेले अनेक प्रकारचे व्यसनाच्या रुची, हे रुची लागण्याच्या अगोदरच, माती खाण्याचा अगोदरच त्याला खडेसकर मिळू लागला. चांगलं चांगलं वस्तू त्यांना भेटू लागलं. मातीच्या भानगडीमध्ये कशाला जाते लेकरू? एकदा ते नाद लागला, खडे साखरेचा गोडी सुद्धा त्याला लागत नाही. खडे साखरेच्या
केशरी ते छंद लागलेले लेकराला माती दिलं तरी सुद्धा ते माती खाऊ शकत नाही, कारण ह्याच्या गोडी भयानक गोडी असल्यामुळं संसाराच्या रुची नकळे बघा त्याच्या ब्रह्मानंदम परम सुखदम, परम सुख मिळाल्यानंतर सुखाच्या धावा कशाला घेतो, तो घेऊ शकत नाही. हे रुची कोणाला कोणाला कळाला, बसवलिंग प्रभूला कळाले, मन्मथ माऊलीला कळाले, अण्णा बसवण्णाला कळाले, चन्न बसवण्णाला कळाले, सिद्धरामण्णाला कळाले, अल्लमहाप्रभूला कळाले, अक्कमादेवीला कळाले, नागांबिका नीलांबिका गंगांबिकाला कळाले, दोहर कक्कय्यला कळाले, लक्ष्मण महाराजांना कळाले, शिवदास माऊलीला कळाले. संसाराच्या रुचींना कळे. अजून काय, स्मरण भजन पूजन संतांची, सदा कीर्तनाची प्रेम गोडी. सगळे कीर्तन सुरू झाल्यानंतर सगळे लोक धावून येत नाही. चला चला आता कीर्तन सुरू झाले, चला आता कीर्तनाला सुरू झाले. गडी बघतो कीर्तनाची वेळ झाले, भजन सुरू कर, चला पन्हाळेकर चला कीर्तनाची वेळ, चला 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 असं म्हणून माही घेऊन रडतो, या या भजन लवकर सुरुवात होणार आहे, या या या. माईक घेऊन ओरडतो. इस्पट खेळणार म्हणतो का, या ठिकाणी डावा बसलेले या 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 इस्पीट खेळूत म्हणून काही माई घेऊन डांगुरी देतो का? डांगुरी न देता त्या लोकांना कसं कळते काय देव जाणे, परंतु त्या ठिकाणी मुकाट्याने येऊन बसतात. तिथं डांगुरी द्यायचं गरज नाही, इथं डांगुरी द्यावा लागते. तर इथं एवढा डांगुरी दिल्यावर बी कोणाला तर गोडी ओढी राहते. हे चला रे कीर्तन सुरू झाले, चला कुठून, लांबून 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 वन्नळीहून तंगूरला येतात, सावरगावून येतात, सांगलीहून येतात, आजूबाजूचे गावचे धावून 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 धावून. कीर्तनला सुद्धा गोडी असलेले लोक आहेत. भजनाच्या गोडी काय आहे, कीर्तन भजन पूजन संताची. या ठिकाणी पूजनाच्या गोडी तुम्हाला असल्यामुळं उद्या पंचा सानिध्यात शिवपूजा करण्याचा संधी आम्हाला मिळते, म्हणून या ठिकाणी कीर्तनाच्या गोडी आहे, भजनाच्या गोडी आहे, पूजनाच्या गोडी आहे. संतांची सदा कीर्तनाची प्रेमी गोडी. या गोष्टीवर प्रेम असलेले लोकच या ठिकाणी येऊन बसतात. सगळे कोणी या ठिकाणी बसू शकत नाही. आलं तरी ते या ठिकाणी राहू शकत नाही. येतात फक्त तिथे दर्शन घेतात. कुठं निघाला, आता आले कुठं निघाला, शिर्डीला चलो. शिर्डीला विचारलं तुम्ही कुठं निघाला, तिरुपतीला चलो. तिथं विचारलं कुठं चालला, पद्मनाभाला चलो. तिथं विचारलं कुठं चालला, अमरनाथला चलो. तिथं विचारलं केदारला चलो. तिथं विचारलं स्मशानला. कुठं बी थारा लागत नाही त्याला, कुठल्याही देव त्याला पाहू शकत नाही. इथं आल्यानंतर एखादी विचारलं कुठं चालला, कुठं बी नाही, इथं चालू म्हणणारा भाग्यशाली. मन्मथ माझा 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 कार किती घेतले, छान घेतले. फक्त मन्मथ माऊली माझा आहे, त्यांच्यासाठीच मी इथं आलेले आहे. उद्या शिवपूजन करण्यासाठी इथंच आलो. इथं कुठून जाणार आहे म्हणून विचारू त्याला मी. इथून कुठं जायचं नाही, सरळ घरला जायचंय. भाग्यशाली तो आहे, सरळ घरला जाणार.
त्याला वाढती इथं गटला नाही म्हणून तिथं जाऊन हुडकते, तिथं गटलाय म्हणून तिथं हुडकतो, तिथं गटला नाही तिथं हुडकतो, कुठंही गटत नाही. असलेले ठिकाणी तुम्ही भेटले नाही म्हणून त्याला तुम्हाला कुठंही गटत नाही. त्याकरता अटूट श्रद्धा पाहिजे. कीर्तनाचे गोडी प्रेमे गोडी, ते बी प्रेमाना गोडी पाहिजे, मजबुरीनं नाही. बसा म्हणलं की बसलो, महाराज काय करावं, मला जायचं होतं, काय करावं, आता काय करावं, तळमळ 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 तळमळ. सकाळी बघा किती जबरदस्ती करून बसावं लागला. बसावं, आमचं प्रवचन ऐकू नका, परंतु गरमाला गरमा चपाती ते तर खाऊन जावं म्हणलं त्याला. तीनदा उठले तीनदा बसले त्याला, मग बेचैनी जास्त होईल म्हणून त्याला पहिला सोडा म्हणलो मी, त्याला पहिला सोडून द्या. म्हणजे या ठिकाणी आल्यानंतरही सुद्धा स्थिर बसत नाही. होईना की स्थिर म्हणा, स्थिरच होत नाही, अस्थिर आहे. परंतु प्रेमे गोडी, या ठिकाणी प्रेमाने आवडीनं गोडीने या ठिकाणी बसावं लागतं. आवडीने, आवड, आवड तुला बेलाचा पानाची. आवडीने, आवडी किती शब्द आहे, किती आवड आहे. आवडीनं बसावं लागेल, मजबुरीने. प्रेमे गोडी फार सुंदर शब्द आहे. नाही जाऊ दिले अन्य चित्त, धन्य गोत्र. बघा, अन्य काल चित्ताचा बी आले होते. नाही जाऊ दिले अन्य ठाई चित्त. आता चित्त कुठं आहे? चित्त म्हणजे तुमचं मन कुठं आहे? माय कुठं येले रे, मनस येल्या दे इकडे. तुमचं मन कुठं आहे? मग सध्या मन म्हणजे तुम्हाला कळेल, चित्त म्हणजे कळाला नाही. माय सांगलं इथंच का हे म्हटलं तर अन्य जाऊ नाही दिले, अन्य ठाई चित्त नाही जाऊ दिले. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बसून आहात म्हटलं तर समजून घ्यायचं तुमचं चित्त गुरमावली या ठिकाणी पकडून बसलेले आहे. वाजवा की अजून जाऊ दिले असं वाटतं नाही तर वाजणं गेलं अजून गडबड आहे, गोंधळ आहे. ठीक आहे. धन्य गोत्र, गोत का गोत्र नाही, गोत गोत म्हणजे समूह. देव आहे गोत, गोताळा, गोतवाळा, हे सगळं गोतवाळ आहे. ते बसलेले सगळं गोतवाळ. आणि आम्हाला गडबड करणारा वित्त, वित्त चित्ताकडे नाही, कुठं नाही, हे गोतवाळाचं सगळं या ठिकाणी चित्त गुंतलेले आहे. देव झाला, चित्त तिकडी इकडी विचलित न झाल्यामुळं त्या ठिकाणी तो काय झाले, देवाचा चित्त कसं असतो, चित्त शांत असते देवाचं. तुमचं बी चित्त शांत झाल्यावर समजून घ्यायचं तुम्ही सुद्धा देव झाला. याच्यामध्ये संशय करायचं गरज नाही. चित्त विचलित जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत आम्ही देव नाही, आम्ही दानव आहे. म्हणून या चित्ताला संतुलन करण्याकरता संतांच्या गरज आहे, संतांच्या वाणीची गरज आहे. ज्यावेळेस संतांच्या वाणीच्या सानिध्यात आपण ज्या ठिकाणी बसलो त्यावेळेस चित्त समाधान होते. ज्यावेळेस चित्त समाधान होते त्यावेळेस आम्ही देव होऊन जातो. ह्याच्यामध्ये संशय देव झालो.
सर्व सुख माझ दावे आपले स्थिर केले. सगळ्या गोष्टी चित्त समाधान व्हावं, मन समाधान व्हावं म्हणूनच सर्व गोष्टी करत राहतात. दाबून खाणे समाधानासाठी. किती खालं तर समाधान होते का? किती बी खावा, किती बी खाऊन अजून स्वयंपाक रूम मध्ये अजून काय होणार अजून बघतो, तिथं जाऊन अजून नवीन काहीतरी केले का? त्याचं पोट भरून बी सुद्धा त्या ठिकाणी नवीन गरमागरम जिलेबी तळत असलं तर त्याचे जीव खालीवरी होते. एक तर खाऊन बघतो इथपर्यंत आले पर्यंत सोडाव कशाला, उद्या गरम गरम भेटते कुठं. म्हणून इथं आलं तरी सुद्धा दाबून खात. का बरं? तर त्या ठिकाणी आपला चित्त समाधान नाही व्यवहारात समाधान होत नाही. मग या चित्ताला ज्या ठिकाणी समाधान झाल्यावर तो देव झाला. सर्व सुख माझ दावे आपुले ठाई. तुमचं चित्त पूर्ण केंद्रित करत कुठं झाले? शंभूचा आधीन झाल्यानंतर बसवलिंग पायी स्थिर केले. माझ्यासाठीच तू देवा माझा चित्त तू स्थिर केलेले आहे. म्हणून बसवलिंग प्रभू काय म्हणतात? त्यांचे गुणगान करतात. एवढा वेळ का होईना परंतु आमचा चित्त शांत झालेले आहे. फ्रीज मध्ये असल्यासारखं आमचं चित्त आहे. जोपर्यंत फ्रीज मध्ये पाणी राहणार आहे तोपर्यंत बर्फ राहणार आहे. करंट निघून गेल्यावर काय होणार आहे? मी म्हणलं पाणी एवढं कसं काय आलेले बाहेर, कसं काय वावलेले पाणी, कुठं पाईप लिकेज झाले, कुठं काय झाले. नंतर माझं लक्षात आलं करंट गेल्यामुळं फ्रीज मधलं पाणी सगळं बाहेर येऊन सांडून गेले. लक्षात आलं का? तसं हे फ्रीज आहे आमचं, हे वरचा हॉल आमचा फ्रीज आहे. या फ्रीज मध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत घट्ट बंड आहे, काही विचलित नाही, चित्त समाधान आहे. आता हे फ्रीज मधून बाहेर पडलं, पैरीच्या खाली उतरलं, पाणीच पाणी पूर पगळून जाते आणि पाण्यात मिसळून निघून जाते, वाहून जाते, चित्त वाहून जाते. म्हणून चित्त स्थिर केले. म्हणून बसवलिंग प्रभू इतकं सुंदर अभंग दर दिवस या ठिकाणी आम्ही ऐकत आहोत. या अभंग ऐकत असताना वेळ कसं जाते काही सांगता येत नाही. परंतु हे सगळ्या अभंगाचा एकमेव लक्ष आहे, आम्हाला कसं तरी करून या वाटेवर आणून त्यांना सोडायचं असतो आणि त्या मार्गाला त्यांना लावायचं असते. हे काम बसवलिंग प्रभू अनेक संत मंडळी आम्हाला सांगत आहेत. आणि पदयात्रामध्ये ऐकायला मिळत नाही. ऐकावा म्हणून या ठिकाणी वेळ काढावा मला तर या ठिकाणी मी राहू शकत नाही. म्हणून मोहन पटेल म्हटले 2-3 दिवस राहिले, अजून मजबुरीनं निघून गेले. परंतु या ठिकाणी दररोज भाग्यशाली आहेत. दररोज सकाळी 1 तासभर, संध्याकाळी 1 तासभर या ठिकाणी प्रवचन ऐकण्याचा संधी या ठिकाणी भक्तांना प्राप्त होत आहे. तर आज तुमच्या भाग्यात ऐकण्याचा सुसंधी तुम्हाला या ठिकाणी मिळालेले आहे एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि सकाळी पूजनासाठी सज्ज होऊन 9:30 पर्यंत या ठिकाणी येऊन तुम्ही स्थान ग्रहण करून घ्या एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबरे नमः पार्वती हर हर